नमस्कार, मी संदीप खरे. राजहंस प्रकाशनाची विद्या पोळ यांनी लिहिलेली बाय ग ही कादंबरी नुकतीच वाचनामध्ये आली. आणि राजहंस प्रकाशनाची जी दर्जेदार कादंबऱ्यांची एक मालिका आहे, दर्जेदार पुस्तकांची असं मी म्हणेन, की खरोखर तुम्हाला जगण्याच्या विविध अंगांची माहिती करून देणारी किंवा त्याचे संदर्भ असलेली अशी अनेक पुस्तकं, दर्जेदार तुमच्या जगण्यामध्ये तुमच्या विचारांमध्ये भर घालणारी अशी अनेक पुस्तकं राजहंस प्रकाशनने आत्तापर्यंत प्रकाशित केलेत. आणि मला असं वाटतं की कादंबरी आत्ता जी मी वाचली ती या मालिकेमधलं एक यथार्थ अशी कादंबरी आहे, शोभून दिसणारी अशी कादंबरी आहे. बाय ग या कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे, विस्तार खूप मोठा आहे. म्हणजे ज्याला आपण रूढार्थाने स्त्रीवादी म्हणतो तशी कादंबरी आहे का, तर नाही असं मला वाटतं. कारण अनेकदा स्त्रीवादी कादंबऱ्या या एकांगी चित्रण करताना दिसतात किंवा एखाद्या व्यक्तिरेखेच्या एखाद्या मर्यादित समस्येवरती आधारित अशा कादंबऱ्या आपण वाचलेल्या आहेत. या कादंबरीमध्ये मला असं वाटलं की याच्यामध्ये ना स्त्री जीवनाचा आणि त्याला अनुलक्षून येणाऱ्या त्यातल्या समस्यांचा एक मोठा व्यापक वेध घेतला आहे. कारण याच्यामध्ये मुळात एका स्त्रीची कादंबरी नाही आहे. याच्यामध्ये ग्रामीण पार्श्वभूमीवरती किंवा शहरी पार्श्वभूमीवरती स्त्रियांना जो संघर्ष करायला लागतो, वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया ह्याच्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या काय म्हणूया इंटेलेक्च्युअल लेव्हलच्या स्त्रिया ह्याच्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया ह्याच्यामध्ये आहेत. आणि या सगळ्या व्यक्तिरेखांनी जणू काही आपल्याभोवती फेर धरलाय असं ती कादंबरी वाचताना वाटत राहतं. आणि मी म्हटलं तसं की अनेकदा एकांगी चित्रण याच्यामध्ये दिसतं, पण या कादंबरीमध्ये जी कुठली समस्या त्यावेळेला असेल त्याचा चांगल्या प्रकारे किंवा आपण असं म्हणूया की एक निरपेक्षपणे उहापोह केलेला आहे. की त्याच्यामध्ये ज्याला आपण बायस म्हणतो तशी कुठेही दृष्टी ठेवलेली या व्यक्तिरेखेंमध्ये, व्यक्तिचित्रणामध्ये मला आढळली नाही. आणि म्हणून मला ती जास्त मानवी वाटली कॅरेक्टर्स, की त्याचा कुठला अजेंडा नाही आहे, त्याचं कुठलं तरी एक कर्कश स्टेटमेंट नाही आहे जे कादंबरीमधून सतत वाचकांपर्यंत पोचवायचं आहे. हे आपोआप मानवी जगण्यामधनं चित्रण करताना समोरच्या सहृदय वाचकाला जाणवत जाईल अशा प्रकारे कादंबरीची मांडणी. जे मुद्दामून म्हणलं मी की मुद्दामपणे लेखिकेला कर्कश असं काही सांगायचं नाही की बघा किती छळ होतो, बघा किती होतं, हे असं नाही आहे. त्या कादंबरीमध्ये ज्या प्रकारच्या घटना येतात, ज्या प्रकारच्या व्यक्तिरेखा येतात त्या आपण बघितलेल्या असतात आजूबाजूला, फक्त या दृष्टिकोनातून बघितलेलं नसतं. म्हणजे त्या रंगवताना काहीतरी उगाचच भडक चित्रण केलं आहे किंवा थोडंसं फिल्मी चित्रकरण, अतिशयोक्तीपूर्ण चित्रीकरण केलं आहे असं नाही आहे. त्या तशाच जगतात जसं आपणही बघत आलो आहे. पण तरीसुद्धा जसं आपण म्हणतो की बघण्याचा दृष्टिकोन बदलला की वेगळ्याच गोष्टी जाणवायला लागतात, तसं मला असं वाटतं की या लेखनाने आपल्याला त्या व्यक्तिरेखांकडे, त्या घटनांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या व्यक्तिरेखा सजीव होतात, त्या खऱ्या वाटतात, ते जे बोलतात ती त्यांची भाषा बोलतात, ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. दुसरं मला एक कायम असं वाटतं की कधी कधी उगाचच थोडंसं बोल्डनेसच्या मागे लागलेल्या कादंबरी मला वाटतात. बोल्डनेस हा मला कायम असं वाटतं की जिथे आवश्यक आहे तिथे शोभून दिसतो, अदरवाईज अगदी तो विजोड अशा प्रकारचा अलंकार वाटायला लागतो अनेकदा, आणि तो जो मुद्दामून केला की अगदीच त्या अंगावरती येतं. पण खरोखर इव्हन स्त्रियांच्या लैंगिक समस्यांविषयी सुद्धा या कादंबरीमध्ये काही लिहिले, पण त्याच्यामध्ये आवश्यक तेवढाच बोल्डनेस आहे, संयतपणेच हाताळलेला आहे. आणि मला वाटतं हे कठीण असतं की फक्त बोलण्याच्या बाबतीमध्ये नाही तर एखाद्या व्यक्तीची समस्या मांडताना ती ज्या मोजमापामध्ये आहे त्याच मोजमापामध्ये वाचकांसमोर मांडणं ही कठीण गोष्ट असते. आयदर ती कमी मांडली जाते किंवा जास्त भडक करून मांडली जाते. हे असं धारेवरती जे चित्रण असतं ते अवघड असतं. आणि मी म्हटलं तसं की अनेक कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, एकाच व्यक्तीविषयी नाही चाललेलं. अनेक कॅरेक्टर्सचा आधार घेऊन मला असं वाटतं की समस्त स्त्री जीवनाचं एक चित्रण करण्याचा प्रयत्न आहे. हे एक रिंगण आहे. म्हणजे खरं तर मला असंही वाटलं की शिक्षण सोडलं, पेशा सोडला किंवा ग्रामीण किंवा शहरी पार्श्वभूमी अशा प्रकारचं सोडलं तर खरं म्हणजे या स्त्रियांची व्यथा ही काय म्हणतात एकमेकांची प्रतिबिंब आहेत.
असं मला वाटतं. म्हणजे शहरी जीवनामध्ये गेल्यानंतर काहीतरी फार वेगळ्याच समस्या आल्यात असं नाही आहे. त्याचं टेक्निकल स्वरूप वेगळं आहे समस्यांचं. पण मुळात ते स्त्री असण्यामुळे आलेल्या समस्या आहेत किंवा स्त्री असण्यामुळे दिलेली वागणूक आहे, स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यामुळे मिळालेली वागणूक आहे. तर त्यामुळे या सगळ्या स्त्रिया तुमच्यावरती फेर धरत राहतात. आणि मी जसं म्हणलं की समस्त स्त्री जीवनाचा घेतलेला वेध असं आपण म्हणूया, की ते एकांकी चित्रण नाही आहे. आणि त्यामुळे मला ही कादंबरी वेगळी वाटली. अनेक स्त्रीवादी कादंबऱ्या आपण वाचलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा आपापल्या परीने यथार्थ चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या सगळ्या मालिकेमध्ये मला ही थोडीशी वैशिष्ट्यपूर्ण, थोडीशी वेगळी अशी कादंबरी यासाठी वाटली की मुळात या कादंबरीमध्ये कुठली पोज नाही आहे. दुसरं मला याच्यामध्ये खूप बोलता येण्यासारखं आहे या कादंबरीविषयी. पण अजून एक मला जाता आता उल्लेख करावा असा वाटतो की कुठल्याही लेखनाचे अनेक प्रकारे आपण बघत असतो की कधीकधी त्याचा आशय बघतो, कधीकधी विषय बघतो, त्याचा मांडणी बघतो. तशी भाषासुद्धा बघतो. अनेक लेखकांची भाषा आपल्याला मोह घालते. मला खूप छान वाटलं की आपल्या ग्रामीण जीवनामध्ये किती मराठीचे सशक्त प्रवाह वाहत आहेत जे आपण आता विसरत चाललो आहे. किती अशा म्हणी आहेत, किती असे शब्द आहेत की जे आता मागे पडत चाललेले आहेत. तर मी मराठी मध्ये थोडंफार लिखाण करत असतो. मराठी भाषेची गोडी आहे. परंतु मी एकदा शब्दकोश वाचला होता तेव्हा माझ्या असं लक्षात आलं होतं की आपल्याला फार फार तर 30%च मराठी येते असं माझ्या लक्षात आलं होतं. आणि कादंबरी वाचल्यानंतर तर माझ्या लक्षात आलं की ग्रामीण जीवनातले असे अनेक शब्द आहेत जे जर का नुसतेच शब्द म्हणून मला कोणी विचारलं याचा अर्थ काय, तर मला अजिबात सांगता येणार नाही. इतके वेगवेगळे रेफरन्स आहेत आणि ते मातीतनं आलेले आहेत. ते अस्सल देशी गणनीचे शब्द आहेत आणि आपण जपून ठेवायला हवे. आणि मला भाषिक वैशिष्ट्याविषयी सांगताना हे आवडेल की या कादंबरीमध्ये मुद्दामून त्याचं सुलभीकरण केलेलं नाही आहे. त्यांची भाषा जशी आहे त्या व्यक्तींची ती तशीच ठेवलेली आहे आणि त्यामुळे त्याला अस्सलपणा जास्त आलेला आहे त्या कॅरेक्टरायझेशनला, त्या व्यक्तिचित्रणामध्ये. मला फक्त एक असं सांगावंसं वाटेल की आम्हाला सर्वसामान्य वाचकांना वाचताना थोडी मदत होईल आम्हाला, किंवा आमच्या काय म्हणतात की आमचा जो साठा आहे भाषेचा, शब्दांचा, त्याच्यावर थोडी भर पडेल. त्यासाठी विनंती अशी आहे की हे जे शब्द आहेत त्याचं मागे परिशिष्टामध्ये काही काही पुस्तकामध्ये जर दिलेलं असतं, रेफरन्सेस दिलेले असतात, तसं आयदर एकाच पानावरती ते नंबर टाकून खाली त्या शब्दाचा अर्थ, ग्रामीण शब्दाचा, किंवा मग मागे चक्क 1-2-3 पानावरती त्या म्हणींचा अर्थ किंवा त्या म्हणींचं अजून काही विस्तारीकरण असेल, शब्दांचे अर्थ असे जर का देता आले पुढल्या आवृत्तीपासून तर खूप इंटरेस्टिंग, म्हणजे भाषेमध्ये ज्यांना रस आहे त्यांना तर खूपच वाचताना मजा येईल. तर या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधता आला आणि मी नक्की सांगेल की कादंबरी वाचली पाहिजे. कारण स्त्रियांवरती हजारो वर्ष अन्याय होत आला ही गोष्ट खरी आहे. पण स्त्री वाचून आपल्या सगळ्यांचं आयुष्य तेवढंच अपूर्ण आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही. आणि हे करताना तुम्हाला स्त्रीविषयीचा आत्तापर्यंतचा जो दृष्टिकोन आपण बाळगलेला असतो त्यामध्ये या कादंबरीच्या निमित्ताने निश्चित काही नव्या जाणीवा विकसित होतील असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाकडे अधिक सजगपणे बघायला लागू असं मला वाटतं. विद्या पो यांची पहिली कादंबरीसुद्धा मी वाचली होती. त्याच्या एक पुढचा टप्पा त्यांनी या दुसऱ्या कादंबरीमध्ये गाठला आहे असं मी आवर्जून म्हणेन. आणि या लेखिकेचं पुढचं लिखाण वाचण्यासाठी सुद्धा मी काय अनेक वाचक माझ्यासारखेच अत्यंत उत्सुक असतील. तेव्हा राजहंस प्रकाशनाला सुद्धा अनेक अनेक धन्यवाद, शुभेच्छा आणि अर्थातच लेखिकेला सुद्धा की उत्तम कामगिरी तुम्ही करता आहात. तर याच प्रकारे छान अशा सजीव कादंबऱ्या अजून तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. वाट बघत आहोत. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.